हे आहे आपलं फायनल आउटपुट. नको जाऊ ते कुसक्या फाय आधार तरी येते टेबल इकडे आहे. आम्ही पोहोचलोय आता मुरुडमध्ये, पण सायरस सायली काका काकी अजून आले नाही आहेत. त्यांना थोडा वेळ जाईल कारण खूप पाऊस लागला आहे, तर मग त्यांना यायला रात्र होईल. मग आता आमचं काम रात्री आम्ही सगळ्या गोष्टी फायनल करू. माझ्या ज्या ज्या आयडियाज आहेत ते मी सगळ्यांना सांगेन आणि मग त्याच्यावर सगळे मिळून वर्कआउट करतील. आणि आत्ता ही आहे फर्स्ट स्टेप. पप्पा इथे छताचं काम करतायत, तर ह्यांचा हेल्पर मी किंवा सायराज किंवा सायली नाहीये. त्यांचा हेल्पर आहे धनंजय. आणि मला भावच नाही, मला भावच नाही ना. म्हणजे आम्ही दोघं वेडे इथे काम करणार आहे आणि हा इथे काम करतोय. हा धनू करा बाबू, काम करा. हे धनूचं पर डे किती ठरलाय? 2000. आणि इथे बर्थडे गर्लची धावपळ, स्टोरी रिपोस्ट रिशेअर करायला. धन्या उद्या इथे बाप्पा बसणार. श्रद्धा ती बॅग कुठे आहे फुलांची? तुम्ही आणलीत ना खाली. मी कुठे? मी मोठी बॅग घेऊन आलो. मी बोलले अहो खाली न्या बॅग ती फुलांची, सगळी फुलं वगैरे होती. मी जाईन उद्या, मी जातो. एवढे लांब परत जाईन मी आणीन. म्हणजे सगळी बॅग पण राहिली, तू बनवलेली कंठी पण राहिली. घाई ना पप्पाना, चला 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 नुसते घाईला होतं. म्हणजे मेन बॅकड्रॉप, मेन फुलं आणि मेन बनवलेली कंठी, अख्खी सगळी बॅग घरी राहिली. सायरज जाशील? सायरज उद्या 5:30 वाजता जाणार आहे इथून, जाणार. येस, आम्ही ओरडा खाल्लाय पप्पांचा. आई तू बॅग विसरलेलीस की पप्पा बॅग विसरलेले? खरंच ते मला बोलले मी नेते खाली. मला वाटलं की नेली, म्हणजे मिसअंडरस्टँडिंग मध्ये झालंय. ओके, नो प्रॉब्लेम. आपल्याकडे एक दिवस आहे, आपण त्याच्यात करूया. सायरजला एवढं तर व्हायला जावं लागेल. सायरज आहे ना, सायरज आपलाच आहे. प्लीज माझा अवतार इग्नोर करा, कारण इकडे तयार व्हायला वेळच मिळत नाही. तर आता बाप्पा येत आहेत. सायराज आणि पप्पा गेलेत बाप्पा आणायला. आणि यावेळेला असं पहिल्यांदा झालंय की दादा नाहीये हे सगळं करताना. पण ठीक आहे, आम्ही त्याला व्हिडिओ कॉल करणार आहोत. आता आज दिवसभरात सगळं डेकोरेशन होणार आहे, त्यामुळे आपण तो ब्लॉग करणारच आहोत. पण आता त्याच्या आधी बाप्पा येईल, त्याचे व्हिडिओ आपण पहिले करूयात. आई आई बाप्पा येत आहेत. धनूचे फेवरेट बाप्पा. आणि आलेले आहेत आपले बाप्पा. हा जो पहिला लुक दिसतो ना, आणि जे एक्साइटमेंट असतं की कसा दिसतोय बाप्पा. तर आमच्याकडे दरवर्षी याच पॅटर्नची मूर्ती असते, बाहुली गणपतीची. बाप्पाचं काम बघायला जाता येत नाही, त्यामुळे बाप्पाला डायरेक्ट जेव्हा तो घरी येतो तेव्हाच आम्ही बघतो. जो मागे होता या बाप्पाच्या मूर्तीच्या, तो काशीनाथ दादा, तो सगळी जबाबदारी घेतो. मी काही गोष्टी सांगून ठेवलेल्या असतात की मला असं असंच हवंय, तर मग तो नेहमी काळजी घेतो की माझ्या आवडीनुसार गोष्टी होतील. आणि मग येतो माझं फेवरेट पार्ट, ते म्हणजे बाहुलीला कानातले घालायचे, बाप्पाला बिगबाळी घालायची. आणि एक अर्धा तास तरी मी मूर्तीकडे बघत बसलेली असते की कसं झालंय, काय झालंय, मला काय काय आवडलंय, आणि बस मी खुश असते. मजूर त्यांचे ब्रेकफास्ट करतात आता. आणि तू काही केलेलं नाहीये समज. आणि कामं बाकी आहेत तिथे, हे काहीच झालेलं नाहीये. आम्ही फक्त खातोय. तू एवढी गोरी का दिसते? आता 1च्या मुहूर्तावर आमची तयारी सुरू झाली आहे. इथे सगळं प्रिपरेशन केलंय. हे आहेत 4 माउंट बोर्ड आमचे, आणि ते आता तो सायराज अटॅच करतोय. तिथे आमचे सुपरवायझर आहेत आमचे धनंजय दादा. आणि हे सगळं कोण करणार आहे माहिती आहे का तुम्हाला? सायराज असं साधं सुद्धा नाहीये की तो आलाय चित्रकला आवडते म्हणून करतोय, तर नाही. तो BFA पास आउट स्टुडंट आहे विथ A ग्रेड
फर्स्ट क्लास. BFA म्हणजे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. त्यामुळे आता आपलं हे सुंदरच होणार आहे, याच्यात काही वादच नाही आहे. आणि हा आहे त्या आर्टिस्टचा पाऊच, ज्यात खूप काय काय आहे. राज, मी, आम्ही जरा काम तरी करतोय. ही इथे बसून ऑर्डर सोडते आमच्यावर. झाला बड्डे काल, आज नाही आम्ही लाड करणार तुझे. आणि इथे फर्स्ट स्टेप सुरू झाली आहे, ती म्हणजे आउटलाईन करायची. आणि सायराज खूप मन लावून करतोय ते सगळं. आता आपली जी बॅग राहिलेली घरी ती आली आहे. सकाळी पप्पा गेलेले पहाटे आणि मग ते सगळं घेऊन आले. आणि हे फ्लावर्स आहेत पिंक आणि स्काय ब्ल्यू मध्ये. ह्यांचंच लास्ट इयर आम्ही डेकोरेशन केलेलं. तर आता हे फक्त म्हणजे जे आम्हाला गुहा असं फक्त इल्युजन जे क्रिएट करायचंय ते त्या डार्क लाईटवर ह्यांचे असे छान असे ते फ्लावर्स दिसतात. त्यामुळे आता हे आपण वरती हँग करणार आहोत. ह्यांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, हे सगळं दिसतं छान जेव्हा तुम्ही लावता वगैरे. खूप घाण वास येतोय ना, पण ते खूप अडकतात एकमेकांच्यात. सायराज सदम्यात गेलाय. ताई कसे दिले वाटे ह्याचे? हे 1000 रुपये. 1000ला 5. आणि मग आई काकी आमची एनर्जी बूस्ट करायला आले आणि आम्ही मज्जा केली. आणि आउटलाईनचं मेन आउटलाईनचं काम आता बऱ्यापैकी फायनल होत आलेलं आहे. हे बघ मी हे केलं, हे मी काय नाही करत बोलतेस बघ केलंय मी. ते डेकोरेशन बाकी आहे आणि आमचं डिस्कशन चाललंय साड्या कुठल्या कोणती नेसायची, साडी आणि त्याच्यावर ज्वेलरी काय घालायची, हेअरस्टाईल काय करायची. इथे आम्ही मोठेवाले 4 माउंट बोर्ड बाजूबाजूला ठेवलेत, अरेंज केलेत आणि त्याच्यावर महादेवांचं मेन आउटलाईन काढून घेतलंय. हे कधी होणार तुमचं डेकोरेशन? बस. आणि ते बॉडीगार्ड. ए मस्त पेपर आहेत अजून ह्याच्यात. नाही आई, हे बघ गौरींचे हात. नाही हो लेन्स कार्ड. हा नाईस. कसं वाटते? मस्त जा मार्केट मधनं शायनिंग मारून सायलीला आम्ही पाठवतोय आता मार्केटला, कारण ती आता छान गाडी चालवायला लागली आहे. आणि ह्या धनंजयनी नको केलं. हे बघ गेला इथे इथे. त्याला तो बिचारा सायराज काम करतोय, त्याचं त्याला काय नाही. ताई काय झालं? दुष्काळात 13 महिने लाईट गेले आणि आता या लाईटवर काय काय होणार आहे माहिती नाहीये. ऑलरेडी 4 वाजले. आता कसं होणार? सायराज खूप काम करतोय मगासपासून, आता ऑलमोस्ट तयार होत झालंय. त्यामुळे मी खूप दमले. त्यामुळे आता मी खाणार आहे चहा आणि जुगजुग गाडी. हे जुगजुग गाडी आहे. मला माहिती नाही सगळीकडे हे मिळतं की नाही, पण हे मुरुडची स्पेशालिटी आहे. मग आता हे आणि आम्ही चहा खाणार आहोत. जुगजुग गाडी का ते पण सांग. जुगजुग गाडी का? कारण की हे असे खूप लांब 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 असे बिस्किट असतात, ट्रेनच्या डब्यासारखे असे लाईनशीर. आणि मग यानंतर जे 4 पार्ट आहेत ते पेपर टेपने फिक्स करून घेतले, अगदी व्यवस्थित समांतर ठेवून. मच्छरांची सोय करताना काकी. इकडे आमच्या आजूबाजूला खूप झाडे आहेत, खूप. त्यामुळे खूप मच्छर येतात. मग आम्हाला असं संध्याकाळपासूनच धुरीसाठी सुरुवात करायला लागते. आता हे सगळं कशासाठी? ब्लॅक प्रिंटेड पेपर आहे ना, हा वाला. तो यावर स्टिक करायचा. कारण जेवढा पेंट करण्यापेक्षा डायरेक्ट ब्लॅक पेपर आपण स्टिक करू, मग त्याला आपल्याला शॅडो सारखे इफेक्ट येईल.
चिपकायच्या आत चिप चटेला लाव म्हणजे आजोबांचा ओढा मिळेल. आजोबांचा दरारा. ठीक आहे. मस्त प्लेन चिकटला रे एकदम. थँक्यू. एवढं प्रॉपर नव्हतं कापड सांगितलेलं पण ठीक आहे. तू एवढं प्रॉपर नुसते हात होते. एक गोट मारतेस. हे ठेवू. व्हिडिओ कर आणि डासाला भागात पडायच्या बदले आम्हाला भागात पडलाय. सायली बोल. इकडे बघ. डोळे मला. आणला तू. दुसऱ्यांदा झालंय हे. पहिल्यांदा तिथे वाट लावून ठेवली, आता दुसऱ्यांदा इकडे. कोण करतय हे? कोण पाडतय? सायली कोण पाडतय हा बघ हा. नाव माझ्यावर आहे. हे कोण पाडतय? काकी आई माळा बनवत आहेत. हा कसं? इक्वल पाहिजे ना मला, इक्वल माळा. सायराज आता त्रिशूळचं काम चालू आहे. हे ऑलमोस्ट सुद्धा झालंय. धन गाऊ बाबा, गाऊ गाऊ करा. आणि आता आम्ही इथे हे लावणार आहोत, मी आणि पप्पा. आणि सायली आम्हाला हे जे आउटलाईन आपण कट करून घेतलेलं त्याच्यावर फेविकॉल लावून एक ब्लॅक टिंटेड पेपर आम्ही स्टिक केला. एक्सपेक्टेशन्सला रियालिटीमध्ये उतरवायला खूपच कष्ट लागतात. आता माउंट बोर्ड इतका टफ नसतो की आपण त्याला असंच प्लेस करू शकतो. त्यामुळे आम्ही मागे शिगेच्या मदतीने ते होल्ड करायचा प्रयत्न करतो. सारे जण खूप घाण वास येतो. 10 वाजून गेलेत आणि अर्ध काम जेमतेम झालंय. अजून अर्ध बाकी आहे. इट्स ओके, होईल. खूप दमलोय, खूप थकलोय, पण जे मनापासून करत होतो, जे हवं होतं ते आउटपुट मिळालंय. आणि ते इतकं भन्नाट मिळालंय बघा तुम्ही. ब्ल्यू लाईट प्लेस केल्यानंतर हे ओव्हरऑल असं दिसत होतं आणि हे डिवाइन दिसत होतं. गेला वर्षभर माझ्या हे डोक्यात होतं की मला असं काहीतरी करायचंय, मला असं काहीतरी हवंय. आणि फायनली ते देवाच्या कृपेने करायला मिळालं. पप्पा सायराज ह्या दोघांनी इतकी मेहनत घेतली आहे हे माझं स्वप्न पूर्ण करायला. त्यांच्यामुळे हे सगळं बेस्ट होऊ शकलंय. आणि बाप्पा बसल्यानंतर हे सगळं वेगळंच झालं आणि खूप सुंदर दिसलं. गणपतीतला इकडचा बेस्ट पार्ट आता आपण बघणार आहोत. तर एका दिवसात केलेलं हे सुंदर असं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. मी कम्युनिटीमध्ये जी पोस्ट टाकलेली मेकअप पहिले की हेअरस्टाईल, तर हेअरस्टाईलसाठी खूप वोट्स आले. सो नेक्स्ट वीकमध्ये आपली हेअरस्टाईलची व्हिडिओ येते. हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.